हॅलो हॅलो. सलामीची जोडी मैदानामध्ये. हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. येस मॅच ऑन. या ठिकाणी याही मॅचला आपण सुरुवात करतो. या ठिकाणी खरं तर माहीने पुन्हा एकदा मॅचला ऑन केलंय. पहिल्याच बॉलवरती खरं तर त्याचा फेवरेट शॉट अर्थातच हेलिकॉप्टर स्ट्रोक आणि त्यानंतर तिथे 6 धावा पाहायला मिळाला. दमदार सुरुवात इथे केली जाते. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज रघुनाथ इथे दुसऱ्या बॉलवरती कमबॅक करत असताना षटकारानंतर डॉट बॉल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज होती परंतु नशीब आता बलवंत आहे. जणू काही आता या मॅच मध्ये सध्या तरी माहीचं नशीब ऑन आहे. त्याच्या बॅट मधून आता इथे हा नशिबाचा चौकार येतोय. टीमची टोटल या 4च्या मदतीने 10 धावा. तीन बॉलवरती 10 धावा जमा केलेल्या आहेत. अगदी 4 षटकांची ही मॅच आहे. खरं तर 4 षटकांमध्ये पहिल्या सत्रामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना सोनिवली संघ इथे किती धावा बनवणार हे देखील पाहूयात. परंतु आता इथे यस बॅटकडे आणि बॅटकडे घेत असताना चेंडू पुन्हा एकदा थर्ड मॅन पुन्हा एकदा फाईन लेग मध्ये चेंडू जातोय 4 धाबांसाठी. तिथे प्रयत्न चांगले होते. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात पुन्हा एकदा स्क्रीनवरती. फुल लेंथचा बॉल बॅटची एज फाईन लेगला खेळाडू होते. त्यांचे प्रयत्न हे चांगले राहिले आणि त्यानंतर अगदी चेंडू दन 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 करत 4 धाबांसाठी गेलाय सीमा पलीकडे. 14 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज रघुनाथ यांना आपण पाहतोय. पॉवर प्लेचे षटक फेकी करत असताना समोर चेंडू होता अगदी अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न परंतु या चेंडूवरती पाहिलं तर कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. हा निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल आहे. कमबॅक करत असताना रघुनाथ परंतु शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती आता काय होणार काय बिघडणार काय घडणार हे देखील पाहूयात की माही पुन्हा अटॅक सुरू ठेवणार. यॉर्कर लेंथ आणि पुन्हा एकदा मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. अगदी ओव्हरची सुरुवात हेलिकॉप्टरनं केली होती. पुन्हा एकदा शेवट मात्र हेलिकॉप्टर शॉटनंच कंप्लीट केलं. शेवटच्या बॉलवरती 4 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट. खरं तर पॉवर प्ले मध्ये ताबडतोड फलंदाजी इथे पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत.
येस मॅच ऑन. षटक क्रमांक दुसरं स्ट्राईक वरती नागा, अगदी नागेश होते आणि नागेशचं इथे सध्या तरी लक ऑन झालाय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती इथे या 4 धावा आलेल्या आहेत. खर तर नागाच्या बॅट मधून इथे हा पहिला वार आलाय आणि पहिला चौकार. खरं तर इथे आता धाबांचा पाऊस सध्या पाहायला मिळेल. पहिल्या 2 मॅच मध्ये 30 ही धावसंख्या खरं तर सर्वाधिक राहिलेली आहे. परंतु इथे फटका फसला. झेलची संधी स्वतः किपर आले होते, परंतु या ठिकाणी सध्या तरी कॅच ड्रॉप केली जाते. कदाचित मी तर म्हणेन इथे गोलंदाजाला ट्राय करायला पाहिजे होते, कारण की गोलंदाज अगदी समोर होते. गोलंदाजांना जर का ट्राय केले असेल तर कदाचित इथे कॅच कंप्लीट झाली असती, परंतु इथे कीपरनं कॉल दिला की कॅच मी स्वीकारणार, परंतु इथे कॅच ड्रॉप झालेले आहे. कदाचित हा निर्णय मी तर म्हणेन थोडासा चुकलेला आहे. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल 24. फुल टॉस बॉल ऑन साइडला आडवा बॅटनं खेचला, परंतु डीप मध्ये आता खेळाडू आहेत. नो मिस्टेक, चांगलं जजमेंट आणि इथे विकेटचं पतन. पहिला धक्का लागतोय टीम सोनिवली संघाला. पहिला फलंदाज बाद नागा, अर्थातच नागेश मैदानाच्या बाहेर. येस मॅच ऑन. नवीन बॅट्समन कॅप्टन नितीन आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे हुक केला. वेट अँड वॉच. फटका दमदार आहे आणि बॉल चाललाय खरं तर लॉंग लेग क्षेत्रात. तिथे या 4 धाबा. खरं तर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आले आणि पहिल्याच बॉलवरती इथून चौकाराने सुरुवात सध्या केली जाते आणि जसाच फटका खेळला लगेच डगआउट मधून खरं तर टाळ्यांचा आवाज यायला सुरुवात झाली कॅप्टनसाठी. 4 धावा आल्यात. 4च्या मदतीने टीमची टोटल 28. इस मॅच ऑन. 4 धावा आल्यात. टीमची टोटल 28. इथे फुल टॉस आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये बॉलला ढकललाय, परंतु आता खेळाडू आलेत. थोड्या चुका इथे केल्या जात आहेत आणि त्यानंतर आता या चेंडूवरती 2 धावा. इस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल पुन्हा एकदा षटकार आलाय. खरं तर आज कॅप्टन 1 डाऊन वरती आलेत आणि 1 डाऊन वरती येत असताना काय बॅटिंग सध्या पाहायला मिळते. सुरुवात चौकाराने केली आणि तदनंतर आता इथे षटकार देखील आलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर
टीमची टोटल 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 18 आल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये 18 आल्यात. आणि जर का अशाच प्रकारे धावा आल्या तर अगदी धापत संख्या ही 72 वरती जाऊ शकते, 70च्या पलीकडे धापत संख्या जाऊ शकते. परंतु इथून आता गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. गोलंदाजांना आता इथून वापसी करावी लागेल. मिरचीवाडी संघ म्हटला तर हा देखील एक दमदार संघ आहे. खरं तर अंबरनाथ नगरीतील हा संघ मिरचीवाडी आणि तो संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. या ठिकाणी पहिलाच बॉल अगदी यॉर्कर होता, सोडून दिलाय. वेगाचा खरं तर या चेंडूवरती मारा केला होता. पहिलाच बॉल डॉट. गोलंदाज लक्ष्मण आहेत. फुलटॉस बॉल. खरं तर पॉवरफुल फटका इथे पाहायला मिळेल आणि चेंडू सरळ गॅप मधून जाईल अगदी जमिनीला घरंगळत सीमा पलीकडे. धाबा मिळतील इथे 4. चला खेळाडूला पाहायचं त्या ठिकाणी. जर का दुखापत असेल तर लगेच 12th मॅन 12 खेळाडू आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला तिथे पाहायचं आहे. पाणी घेऊन जा. यस मॅच ऑन गेम ऑन. या ठिकाणी सध्या तर आपण पाहिलं तर 4 धावा आल्या. थोडासा ब्रेक पाहायला मिळाला परंतु आता पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. अगदी मेन पंचांच्या भूमिकेत बादल आहेत परंतु आता मैदानाच्या आतमध्ये वादल आलाय. चला मॅच सुरू करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा लक्ष्मण बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. टीमची टोटल 40 शप झाला होता आधीच परंतु या ठिकाणी अगदी यष्टांच्या वरून हा चेंडू जाताना पाहायला मिळेल आणि इथे हा डॉट बॉल पाहायला मिळेल. सध्या तरी या षटकामध्ये गोलंदाज लक्ष्मण सध्या कमबॅक करतोय कारण की सातत्याने डॉट बॉल पाहायला मिळालेत. यॉर्कर लेन फटका फसला. डीप खेळाडू आहे इथे. कॅच इम्पॉर्टंट परंतु इथे सध्या तरी कॅच ड्रॉप केली जाते आणि आता हा चेंडू जाईल. पुन्हा एकदा मिसफील्ड करत असताना टीम मिरचीवाडी संघ आणि 4च्या मदतीने टीमची टोटल 44 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 44 धावा फलकावरती पाहायला मिळतील. सध्या तरी दमदार बॅटिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात माहीने केली आहे. त्यानंतर यस शेवटचे 2 चेंडू आहेत कारण की पहिला चेंडू डॉट होता. त्यानंतर 4 धावा आल्या. पुन्हा डॉट आणि आता पुन्हा एकदा 4 आल्यात. शेवटचे 2 चेंडू आहेत. गोलंदाज लक्ष्मण कमबॅक करायचा आहे. कमबॅक झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. कॅचची संधी आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे कॅच कंप्लीट आणि एक वादळी खेळीला इथे शांत केलंय लक्ष्मण या गोलंदाजानं. फलंदाज बाद. चला स्पीडअप करायचा आहे. जास्त वेळ होतो या मॅचसाठी. सध्या तरी या मॅचचा विचार केला तर पहिल्या मॅचमध्ये 30, सेकंड मॅचमध्ये 17, सेकंड मॅचमध्ये 16 होत्या आणि आता या मॅचमध्ये जबरजबर आतापर्यंत 44 बनलेले आहेत. म्हणजेच या मॅचमध्ये सध्या तरी उच्चांक पाहायला मिळतो. हायएस्ट स्कोर पाहायला मिळतो आणि पहिल्या फेरीमध्ये 5 सामने होतील आणि जे संघ खरं तर हायएस्ट स्कोर बनवेल 5 मॅचमध्ये त्या संघाला आपण बाय देतोय. आणि आता इथे आपण पाहू शकाल या चेंडूवरती 1 धाव
कंप्लीट केली जाते आणि सिंगल मिळाली. टीमची टोटल सिंगलच्या मदतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 45 धावा. मॅच ऑन गेम ऑन. 4थे षटक, शेवटचं हे षटक. कॅप्टन आहेत स्ट्राईक वरती. अगदी कदाचित इथे ज्ञानेश्वर होते आणि ज्ञानेश्वरचा बॅट पदर हा धमाका होतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती खरं तर राहुलचं भव्य स्वागत केलंय. खरं तर ज्ञानेश्वरच्या बॅट पदून हा षटकार येतोय. ऍक्शन रिप्ले पाहूयात. अगदी राऊंड विकेटनं आले, अगदी शपल झाले, त्यानंतर अगदी समोर होता हा चेंडू आणि त्याला पाठवला अगदी समोरच. ते गोलंदाज पाहतच राहिले या चेंडूला आणि सरळ अगदी सडक पे कडक 6 इथे खेचलेला आहे. 6 धाबा आल्यात आणि मॅच बॉल देखील आलेला आहे. षटकाच्या मदतीने टीमची टोटल 51 धावा. यस मॅच ऑन. मैदानाच्या आतमध्ये अगदी ज्ञानेश्वरच्या हे बॅट मधून एक षटकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला तशाच प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता हा चेंडू अगदी ऑन द कापीट चालला डीप मध्ये. तिथे पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. टीमची टोटल 2च्या मदतीने 53 धावा. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर 2 धाबा. सध्या तरी गोलंदाज राहुल आहेत आणि कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. शॉर्ट ऑफ बॉल पुन्हा एकदा ऑन सेटला केसलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, चांगली फिल्डिंग, 1 हँडेड बॉलला स्टॉप केलंय आणि आता या चेंडूवरती पुन्हा 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. प्रत्येकी बॉलवरती धावा येणं महत्वाचं आहे. धावा येत आहेत, धावा बनवणं फार महत्वाचं आहे. टार्गेट द्यायचं आहे समोरच्या टीमला. खरं तर मिरची बडी संघ पाहिलं तर हा देखील एक मोठा संघ आहे. याही टीमने सध्या तरी आपली ताकद मागील 2 ते 3 वर्षात दाखवली, परंतु या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा मिरची बडी संघाला आता सिद्ध करावं लागेल. परंतु पुन्हा एकदा इथे मोठा फटका आलाय. चेंडू चाललाय पुन्हा एकदा हवेच्या लाटांवरती स्वार होऊन सीमा पलीकडे. आणखीन एक उत्तुंग आणि बिग हिट आलाय फलंदाज ज्ञानेश्वरच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 61 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतील आणि इथे देखील 2 धाबा कंप्लीट केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 63 धाबा धावफलकावरती आहेत. सध्या तरी चांगली धावसंख्या बनली या मॅच मध्ये टीम सोनेवलीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल. आता शेवटच्या बॉलवरती किती धाबा येतील, परंतु इथे डॉट बॉल आलाय. शेवटच्या बॉलवरती सध्या ते गोलंदाजानं डॉट चेंडू फेकलाय, म्हणजेच कमबॅक करत असताना निर्धाव चेंडू आलाय. 63 वरती थांबवलंय आणि 64 धाबसंख्येचं हे टार्गेट असेल. ते म्हणजेच मिरचीवाडी संघाला सेकंड इनिंग मध्ये देखील मजा येणार आहे, कारण की दुसऱ्या बाजूला टीम मिरचीवाडी संघ आहे. या टीमकडे जवळजवळ 3 ते 4 खरं तर मी तर म्हणेन हुकमीचे बॅटर आहेत, त्यामुळे या मॅचला मजा येणार आहे. या धाबांचा पाठलाग सुद्धा होऊ शकतोय, कारण की इथून मिरचीवाडी संघाची सुरुवात जर का चांगली राहिली तर मॅचला मजा येणार आहे. चला नेक्स्ट मॅच, पुढचा सामना इथे पाहायला मिळेल तो म्हणजे एका बाजूला आपण पाहिलं तर चला एका बाजूला टीम शिरवली आणि जय भवानी शिलू
शिरवले आणि जय भवानी शेलू या दोन्ही संघांना आम्ही विनंती करू, आपण टॉस साठी आपण लगेच यायचं आहे. आपण टॉस करतोय आणि जेव्हा टॉस केला जाईल तेव्हाच आपल्या या स्पर्धेची जी ऑफिशियल फी आहे ती देखील जमा करायची आहे. चला, दोन्ही टीम कॅप्टन शिरवले आणि जय भवानी शेलू आपण टॉस साठी यायचं आहे. चला, शिरवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आम्ही शेलू संघाला विनंती करू. चला, शेलू टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉससाठी आणि ते टॉस केलं जाईल. टॉस नंतर लगेच जे आपली प्रवेश फी आहे ती देखील जमा करायची आहे. त्यानंतर सामन्याला सुरुवात केली जाईल. हॅलो हॅलो चला, शेलू टीम आपण आला असेल तर लगेच टॉस साठी या. जय भवानी शेलू आपण टॉस साठी यायचा आहे. हा शेवटचा पुकार आहे. चला, आपण टॉस साठी यायचं आहे. चला, मॅचला सुरुवात करूयात. दोन्ही संघांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल अगदी या ठिकाणी देशापासून भरकटलाय गोलंदाज उमेश आणि पहिलाच बॉल पाहिला तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. खरं तर या ठिकाणी एक्स्ट्राच्या मदतीने सध्या धाबांची सुरुवात केली जाते. स्ट्राईक वरती रघुनाथ आहेत. समोर होता चेंडू ऑन साइडला. खरं तर बिग हिट करण्याचा प्रयत्न, खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु इथे अगदी बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नाहीये आणि इथे हा डॉट बॉल. सध्या तरी उमेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. उमेश सातत्याने गोलंदाजी करत असताना चेंडूला आतमध्ये आणतायत तर कधी बाहेर काढतायत. म्हणजेच अगदी दोन्हीही बाजूने चेंडूला वळवण्याची क्षमता आहे गोलंदाज उमेशकडे. पुन्हा एकदा समोर चेंडू होता. गतीमध्ये थोडासा बदल, थोडंसं मिश्रण पाहायला मिळेल. अगदी या ठिकाणी व्हेरिएशन दाखवले जात आहेत.
अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे किती वेग आहे याला महत्त्व दिले जात नाही, परंतु तुमच्याकडे किती व्हेरिएशन आहेत याला फार महत्त्व दिलं जातं. कारण की सातत्याने पाहिलं की जेवढे वेगळे चेंडू फेकले जातात तेवढे धावा खर्च केल्या जातात, परंतु जेवढा तुम्ही व्हेरिएशन दाखवाल तेवढा तुम्ही कमी धावा खर्च करू शकता. कारण की फलंदाजांना फसवलं जातं. यॉर्करले वेगवान चेंडू, इथे बॅटचा टॉप एज होता, परंतु रनआउटची संधी देखील होती मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी सोनेपडी संघ इथे सुरुवात चांगली करतोय, परंतु इथून दुसऱ्या बाजूने पाहिलं तर मिरचीवाडी संघाला देखील चांगली सुरुवात करायची आहे. याही टीमकडे चांगले चांगले बॅट्समन आहेत, परंतु आता त्यांना चालणं फार महत्त्वाचं राहील. जर का इथे या पहिल्या ओव्हरपासून जर का चांगले फटके आले तर मॅचमध्ये पुन्हा मजा येऊ शकते. समोर चेंडू होता, लॉफ करण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ ब्रेक करणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला होता, हलकीशी अपील झाली, परंतु इथे बॅटची एज होती हेच पंताने सांगितलंय. याही बॉलवरती सिंगल आलेले आहे. सध्या तरी मिरचीवाडी संघाची सुरुवात थोडीशी डगमगत पाहायला मिळेल. आदिवासी चषक खरवई आयोजित ही स्पर्धा पाहायला मिळेल. आत्ताचा चेंडू, इथे दिशा पाहावी लागेल कारण की लेग स्टिकच्या अगदी बाहेरून जाणारा हा चेंडू, पंचांचा इशारा वाईटचा आलेला आहे. एक एक्स्ट्रा धाव. आतापर्यंत खरं तर 2 एक्स्ट्रा आल्यात. पुन्हा एकदा सरळ बॅटनं बॉलला ढकललाय, परंतु अगदी मिड ऑनला खेळाडू आहेत ज्ञानेश्वर. आज चांगली बॅटिंग राहिली आहे ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आणि इथे देखील एक धाव. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 5 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे यस अनसक्सेसफुल. आणि इथे पाहिलं तर हा डॉट बॉल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालेला आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल अर्थातच सेकंड इनिंगमध्ये तब्बल 64 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा आल्यात. आता उर्वरित समीकरण येणारे 18 चेंडू आहेत, येणारे 3 षटक आहेत आणि अजूनही 59 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येस मॅच ऑन. या ठिकाणी षटक क्रमांक दुसरं खरं तर नागा आहे बॉलिंग मार्कवरती आणि पहिल्याच बॉलवरती ही पहिली सिंगल खर्च करतोय. फुल टॉस बॉल, प्रचंड ताकदीचा वापर, झेंडू करतोय हवाई सफर, बॉल सीमा पार, षटकार. खरं तर आता इथून मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे आणि आता ते मोठ्या फटक्यांना खरं तर इन्व्हाइट केलं जातं. मोठे फटके येत आहेत. बॅट्समन लक्ष्मणचा बॅटमधून हात तडाका. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहायला मिळेल. फोल्डर लेनचा चेंडू होता. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपा चेंडू तो म्हणजे फुल टॉस आणि त्याच्यावरती खरं तर फुल टोल वसूल करण्यात आलाय. टीमची टोटल 12 धावा. बनल्यात. खरं तर 18 मध्ये 59 धावा अजूनही बनवायच्या होत्या, परंतु इथून सुरुवातीच्या 2 बॉलवरती 7 आलेल्या आहेत. त्यामुळे आता समीकरण पुन्हा एकदा बदलणार. 16 मध्ये अजूनही 52 बनवायच्या आहेत. आता सातत्याने टॉप गिअरची बॅटिंग तुम्हाला करावी लागेल. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा इथे लाईव्ह कव्हरेज केली जाते. खरं तर आमचे खरं तर विकी असतील, विकी पारधी, तदनंतर बाला बस्मा, देवा आवटे आणि तदनंतर रोशन म्हात्रे असतील. खरं तर या 4ही बंधूंनी खरं तर हे चॅनेल ओपन केलेलं आहे आणि खरं तर भरपूर चांगली क्वालिटी क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते.
1 सेकंड विकेट केलाय, परंतु आता उंची जास्त आहे, अंतर पाहावं लागेल. डीप मध्ये तिथे ज्ञानेश्वर आहेत आणि चांगली कॅच कॅरी केली जाते. व्हेरी गुड जज. आणि आता इथे विकेटचं पतन. फलंदाज बाद. लक्ष्मण बॅक टू दी पवेलियन. चला मॅच ऑन आपण करतोय पुन्हा एकदा. खरं तर इथे विकेट आलाय, परंतु विकेट आल्यानंतर आता इथून सध्या तरी मिरचीवाडी संघ थोडासा बॅकफूट वरती आलाय, कारण की लक्ष्मणच्या बॅट पासून एक षटकार आला होता. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे विकेट आलाय. नागानं कमबॅक केलाय. नवीन बॅट्समन नवनाथ आहेत. पहिल्या बॉल पासून अटॅक करण्याचा प्रयत्न करायचा आहे, परंतु पहिलाच बॉल इथे डॉट खेळत असताना खरं तर चांगला कमबॅक नागानं केलं या षटकापासून. खरं तर मिरचीवाडी संघावरती दबाव निर्माण करत असताना शेवटचा बॉल ऑन साईडला अगदी पुल केला जातोय, परंतु या चेंडूवरती एकच धाव मिळेल, सिंगलच मिळेल. ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक दुसरंही समाप्त झाले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 13 धावा. आता समीकरण थोडंसं कठीण बनलंय, कारण की 12 मध्ये आता 51 बनवायचे आहेत. असं नाही की या धावा होणार नाहीयेत. अगदी या मैदानावरती या धावा देखील तुम्ही चेस करू शकता, परंतु सातत्याने प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला अटॅक करावं लागेल. सातत्याने प्रत्येकी बॉलवरती तुम्हाला आक्रमण करावं लागेल. 12 मध्ये 51 बनवायचे आहेत. 51 रन्स इथून अजूनही चेस करायच्या आहेत. त्या म्हणजेच 2 षटकांमध्ये षटक क्रमांक 3 खरं तर टर्निंग पॉइंट षटक महेंद्र माही बॉलिंग मार्कमध्ये आहेत. पहिलाच बॉल समोर होता. बॅटची एज फाईन लेगला खेळाडू आहेत, परंतु आता इथे कॅच मात्र ड्रॉप केली जाते. कॅच ड्रॉप, परंतु 2 धावा कंप्लीट आहेत. खरं तर अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये कॅचेसला फार महत्त्व दिलं जातं. कॅचेस विन द मॅचेस, परंतु इथे कॅच ड्रॉप झालेले आहे. अगदी नवनाथ खरं तर 1 डाऊनला आलाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 बॉलमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. फटका चांगला आहे. व्हॉट अ शॉट, परंतु बॉलला पाठवला. डीप कव्हर मध्ये खेळाडू आहेत, तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. व्हेरी गुड स्टॉप. अगदी डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. याही बॉलवरती एकच सिंगल मिळेल. ऍक्शन रिप्ले सध्या स्क्रीनवरती पाहायला मिळते आणि अगदी तुम्ही पाहू शकता मॅन ऑफ द सिरीज साठी जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे तिथे आलेले आहे. खरं तर खास आकर्षण आहे ते या स्पर्धेचं आणि या ठिकाणी ते आलेलं आहे. यस, व्हाईट बॉल. मॅन ऑफ द सिरीज तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आकाश सबारे आणि ललित सबारे यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आणि तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजची जी इलेक्ट्रिक स्कूटी आहे ती तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर प्रथमच अगदी या स्पर्धेचा विचार केला तर 22,000 या स्पर्धेचा प्रथम पारितोषिक आहे आणि या स्पर्धेत खरं तर तुम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटी पाहायला मिळते. नुकतंच तिचं आगमन झालंय आणि मैदानाच्या आतमध्ये खरं तर इलेक्ट्रिक स्कूटीचं स्वागत देखील षटकारानं केलंय, ते म्हणजेच गृहनाथनं. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 23 रन्स ऑन अ स्कोरबोर्ड. 9 चेंडू आणि अजूनही 41 धावा बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे, चेंडू चांगला आहे, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू पर्यंत पोहोचलेत माही. चांगला मी तर म्हणेन बॉलला गॅदर केलाय, कारण की स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर करणं फार कठीण असतं. बॉल रिलीज केल्यानंतर आपला पुन्हा एकदा रिदम बसवणं थोडंसं कठीण काम असतं. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु याही बॉलवरती एकच धाव मिळेल.
सिंगल मिळाली आहे आणि सिंगलच्या मदतीने 24 रन्स. आता सध्या तरी हा सामना थोडा दूर झालाय. सामना आता दूर झालेला आहे कारण की 7 बॉल मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. शेवटचा बॉल इथे डॉट आलाय. यस, ओव्हर कंप्लीट. षटक क्रमांक 3 ही समाप्त झालेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 24 धावा. आता शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या आहेत. खरं तर कठीण आव्हान आहे या मॅचचं. सध्या तरी सोनेवली संघ आता पूर्णपणे फ्रंट फूट वरती पाहायला मिळेल, परंतु मिरचीवाडी संघ एक मोठा संघ होता, त्याला सध्या तरी बॅकफूट वरती ढकलण्याचं काम केले. पहिलाच बॉल ज्ञानेश्वरचा समोर होता, ऑन साइडला लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु इथे डॉट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. आता जवळपास आता हा सामना सोनेवली टीम आपल्या खिशामध्ये भरतोय, कारण की पहिल्या इनिंग मध्ये दमदार बॅटिंग झाली आहे. माहीचं कौतुक करायला पाहिजे. माही नंतर पाहिलं तर कॅप्टन अर्थातच नितीन यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. तदनंतर नागानं चांगली साथ दिली माहीला व तदनंतर ज्ञानेश्वर. खरं तर ज्ञानेश्वरनं देखील चांगला फिनिशिंग टच दिला पहिल्या इनिंगला आणि तदनंतर ही मोठी धाबसंख्या बनली आहे. तब्बल 64 बनवल्यात आणि 63 बनवल्यात आणि 64 हे टार्गेट. आता शेवटचे 4 आहेत, शेवटचे 4 बॉल आणि 39 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. 39 रन्स अजूनही चेस करायचे आहेत. कठीण आव्हान आहे. क्रिकेटची औपचारिकता आता पूर्ण केली जाते. क्रिकेटची फॉर्मॅलिटी कंप्लीट केली जाते. इथे देखील आपण पाहिलं सिंगलच मिळेल. सध्या तरी हे दोन्ही खेळाडू सध्या सराव करतात. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या स्पर्धा सध्या तरी कशा खेळायच्या आहेत त्याचा सराव आता इथे केला जातोय नवनाथ आणि गुरुनाथ यांच्या माध्यमातून. चला या ठिकाणी बॅटचे एज आणि 4 धावा मिळतील. अगदी या ठिकाणी पराभूताचं अंतर थोडंसं कमी होणार. टीमची टोटल चौकाराच्या मदतीने 30 खरं तर 30 धावा. इथे फटका चांगला आहे परंतु उंची जास्त, अंतर कमी, डीप मध्ये अगदी इथे रॉकी खरं तर पोहोचलेत आणि चांगली कॅच. अगदी आज रॉकीने 2 कॅच कंप्लीट केलेले आहेत. खरं तर रॉकीने सांगितलं आता आम्हाला कमबॅक करायचं आहे. कमबॅक झालेला आहे या मॅच मध्ये. विकेटचं पतन. चला टीम शेलू, जय भवानी शेलू, आपण आला असाल तर लगेच टॉस साठी या. चला शेलू आपण आलात का? आपण या लगेच टॉस साठी. नेक्स्ट मॅच तुमचीच आहे. वेळेचा विचार केला जवळजवळ आता 2 वाजायला आले आहेत. खरं तर 1:53 आता होतील. फटका चांगला आहे आणि ते मात्र 4 धावा मिळतील. सामना जिंकला तो म्हणजे सोनेवली संघाने धावा डिफेंड केलेल्या आहेत. पहिल्या 2 सामन्यांमध्ये धावा चेज झाल्यात, परंतु आता या मॅचमध्ये धावा डिफेंड करण्यात आलेल्या आहेत आणि सामना जिंकला तो म्हणजे सोनेवली संघानं अभिनंदन अभिनंदन. परंतु हार्ड लक टीम मिरचीवाडी संघ, तुमचे प्रयत्न चांगले राहिलेत, परंतु अगदी तुम्ही या स्पर्धेत सहभाग नोंदवला त्याकरिता आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त